नमस्कार. नवराष्ट्र टाइम्स मध्ये आपलं स्वागत. खरं तर जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे नेमका हा पुष्पा कोण हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. कारण की आपण माझ्या मागे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात हा लाकडाचा साठा इथं जे आहे तो आपल्याला दिसून येत आहेत. अनेक जातीचे लाकडं जे आहेत ते इथं साठा करून ठेवलेले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल इथे करण्यात आलेली आहे आणि हा साठा जो आहे तो इथे एका शेतामध्ये करण्यात आलेला आहे. शेंदुर्णीहून मेनगावकडे जाणारा हा रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या बाजूलाच एका शेतामध्ये हा करण्यात आलेला होता. या साठ्याला नेमकी परवानगी होती का? आणि जर परवानगी दिलेली आहे तर नेमकी किती साठा करण्याची परवानगी दिलेली होती? त्याचबरोबर हा साठा नेमका कुणाचा आहे? त्याचबरोबर अनेक प्रश्न जे आहेत ते या निमित्ताने उपस्थित झालेले आहे. आज पाचोरा वन विभागाकडून जी आहे ती आज कारवाई सुरू आहे. खरं तर संपूर्ण परिसराचा जो आहे तो आता या लाकडांचा पंचनामा खरं तर नेमका हा किती घनमीटर लाकूड आहे, एकूण साठा किती, त्याचबरोबर सगळ्या ज्या परवानग्या लागतात त्या परवानग्या याला दिलेल्या होत्यात का? आणि जर परवानग्या दिलेल्या नाहीत तर नेमकी कारवाई आता काय होईल हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. खरं तर गेल्या 3 दिवसांपासून इथल्या काही स्थानिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आज जे आहे ते आज वन विभागाकडनं जी आहे ती कारवाई सुरू झालेली आहे. खरं तर बऱ्याच वेळापासून ही जी कारवाई आहे इथं सुरू आहे. मात्र या कारवाईचा आता काय निष्पन्न होईल आणि शेंदुर्णीचा नेमका हा पुष्पा कोण हे समोर येईल का? आणि ही जी वृक्षतोड झालेली आहे व कत्तल झालेली आहे, याला जो जबाबदार व्यक्ती आहे त्याच्यावर नेमकी दंडात्मक आणि नेमकी शिक्षा काय होईल हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. खरं तर जळगाव जिल्ह्यामध्ये जर आपण तापमान बघितलं तर 46 ते 47 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे. दिवसेंदिवस तापमान जे आहे ते वाढत चाललेलं आहे. आणि दुसरीकडे अशा प्रमाणात अशा मोठ्या प्रमाणात जी आहे ती वृक्षांची कत्तल होतीये. ही कत्तल कुठेतरी थांबली पाहिजे असं सर्वसामान्यांचं म्हणणं आहे. मात्र खरंच या या कत्तलीमागे प्रशासन देखील या कत्तल करणाऱ्यांना पाठीशी घालतं का असा देखील या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो. कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात हा साठा इथं ठेवण्यात आलेला आहे. मग हा साठा त्यांना दिसला नाही का असा देखील प्रश्न होतोय. खरं तर यानंतर आता नेमकी कारवाई काय होते आणि हा एकच साठा नाहीये तर इथे आजूबाजूला असे 4 ठिकाणं आहेत जिथं हा मोठ्या प्रमाणात साठा झालेला आहे. या साठ्यांवर आता नेमकी काय कारवाई होईल आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होईल हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. मोहन दुबे, नवराष्ट्र टाइम्स, जामनेर.